युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये कलिंगड उत्पादक शेतकरी जे आहे ती मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण एका कलिंगडच्या प्लॉटवरती आहोत आणि अशा प्रकारे कलिंगड जे आहे ती काढणीला आलेला शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र इराक आणि अमेरिका ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी व्यापारी जी आहेत ती या कलिंगड फिरकत नाहीयेत। त्याच्यामुळं शेतकरी जे आहेत ते मोठ्या अडचणीत आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केलेला आहे या पिकासाठी। 2 महिन्याचं पीक आहे। आर्थिक घडी बसवण्यासाठी हे पीक शेतकरी घेतात। आपल्याबरोबर आता या ठिकाणचे शेतकरी आहेत। काय आर्थिक गणित होतं, कशा पद्धतीनं काय युद्धजन्य परिस्थितीवर काय झालं नुकसान? माझं नाव राजेंद्र वैजनाथ लोंढे, कसबे तरवळे, तालुका जिल्हा धाराशिव। मी ऊसामध्ये 2 एकर टरबूज केलेला आहे आणि आता काढणीला आलेलं आहे। 2 किलो ते 6 किलो पर्यंत माल आलेला आहे आणि एवढा मोठा खर्च झालाय। व्यापाऱ्याला फोन करतो पण ती युद्ध मिटेपर्यंत कुणी मालाला गिराईक नाही येत नाही म्हणते। युद्ध मिटल्यावर नेतो। गेल्या वर्षी तुम्ही लागवड केली होती का? गेल्या वर्षी लावलं होतं। गेल्या वर्षी 1.5 एकर मध्ये 40 टन माल निघाला होता। 10 रुपयाने गेला, 4 लाख रुपये झालते आणि ऊसामध्ये करून त्याला चटून रात्रंदिवस एवढा माल आणला नाही। यंदा बी आणलाय पण युद्धामुळं व्यापारी काही यायला तयार नाही। आता ह्या वर्षी किती हे तुमचं? 2 एकर मध्ये 45 टन तरी होईल। किती? 2 एकर आहे? 2 एकर आहे आणि खर्च किती झाला अंदाजे? खर्च झालाय की 2 लाखापर्यंत झालाय। बर, सारखं त्याला औषध फवारण्या करावं लागतात। हा, आता काय पर्याय? आता पर्याय काय, युद्ध मिटल्याशिवाय नाही ते काय शेतकरी व्यथा अवघडच आहे। आता जागेवर येऊन जागेवर येऊन जाणं, उन्हानं चट्ट पडते आता। नुकसान. हा, नुकसान आहे। एकंदरीत या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं अशी परिस्थिती जी आहे ती शेतकऱ्याची आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कलिंगडचं उत्पन्न घेतात। कारण आर्थिक गणित या कलिंगडच्या उत्पन्नावर शेतकरी बसवतात। परंतु युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी जे आहेत ते अडचणीत सापडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।